आता आपल्या घराची वीज खासगी कंपनी देणार आणि महावितरण बंद होणार हे ऐकायला धक्कादायक वाटत असेल. परंतु राज्य सरकारच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सध्या अशीच चर्चा होताना दिसते. आता सरकारकडून वीज वितरण खासगी कंपन्यांसाठी खुले करण्याची तयारी सुरू झाली आहे. म्हणजे जशा पद्धतीने आपल्याला मोबाईलमध्ये जिओ, एअरटेल आणि व्ही आय अशा कंपन्या निवडता येतात, अगदी तसंच वीज वितरण कंपनीही निवडता येणार आहेत. म्हणूनच सरकारच्या या नवीन योजना विधेयकामुळे राज्यात मोठा बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे सरकारचा दावा आहे की यामुळे स्पर्धा वाढेल आणि ग्राहकांना चांगली सेवा मिळण्यास मदत होईल. दुसरीकडे काही कर्मचारी संघटना आणि तज्ज्ञ यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. तर मग आता खरोखर सरकारच्या निर्णयामुळे महावितरण विभागाची मक्तेदारी संपणार का? या नव्या विधेयकामागचं खरं गणित काय आहे आणि सर्वसामान्यांचा वीज बिलावर याचा नेमका काय परिणाम होणार? म्हणून जर तुम्ही देखील वाढत्या वीज बिलाला कंटाळले असाल तर सरकारचे हे नवीन विधेयक सविस्तर पद्धतीने जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, आतापर्यंत संपूर्ण राज्यभरात वीज वितरण करण्याची संपूर्ण जबाबदारी फक्त एका कंपनीकडे आहे. ती कंपनी आहे महावितरण विभाग. म्हणजे तुमच्या घरापर्यंत वीज पोहोचवणं, मीटर, बिल आणि ग्राहक सेवा या सर्व गोष्टी एकाच कंपनीकडून केल्या जातात. त्यामुळेच आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता विजेसाठी फक्त महावितरण विभागावर पूर्णपणे अवलंबून होती. याच कारणामुळे वीज पुरवठा, वाढते बिल अशा अनेक समस्या असून देखील राज्यातील वीज ग्राहकांना फक्त आणि फक्त महावितरण विभागावर अवलंबून राहावे लागत होते. परंतु आता ही संपूर्ण परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. कारण या संदर्भात आता नवीन वीज दुरुस्ती विधेयक समोर आले असून यामुळे व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. तर चला आता जाणून घेऊया की सरकार नेमकं या विधेयकाच्या माध्यमातून नेमकं काय बदलणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता या निर्णयामुळे एका भागात फक्त एका विशिष्ट वीज वितरण कंपनीची मक्तेदारी राहणार नाही. कारण आता भविष्यात एखाद्या विशिष्ट भागात एकापेक्षा जास्त वीज वितरण कंपन्या ग्राहकांना सेवा देऊ शकतात. परंतु इथेच या विधेयकातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बाब समोर येते. कारण तुम्हाला वाटू शकते की जर वीज वितरण व्यवसायात खाजगी कंपन्या आल्या तर त्यांना नवीन खांब उभारावे लागतील, नवीन वायर टाकावी लागेल आणि एकूणच पुन्हा नव्याने संपूर्ण वीज यंत्रणा उभी करावी लागेल. परंतु वास्तविक तसं काहीच नाही. कारण या विधेयकात अशी तरतूद केली आहे की या खाजगी कंपन्या महावितरण आणि सरकारी कंपनीच आधीपासून उभारलेला वीज नेटवर्क वापरू शकतात. फक्त त्यासाठी संबंधित कंपन्यांना ठराविक शुल्क भरावे लागेल. म्हणजे या कंपन्यांना खांब, वायर, ट्रान्सफॉर्मर आणि इतर पायाभूत सुविधा आधीच उपलब्ध मिळणार आहे. फक्त त्यांची व्यवस्थित पद्धतीने वापरण्याची अंमलबजावणी करावी लागेल. त्यामुळे एकाच रस्त्यावर पुन्हा वेगळ्या कंपन्यांना नवीन वायर टाकण्याची गरज नाही. मग सर्वात मोठा प्रश्न येतो की हा संपूर्ण व्यवस्थेची देखरेख कोण करणार? यासाठी राज्य विद्युत नियामक आयोगाची महत्त्वाची भूमिका असेल. कोणत्या कंपनीला परवाना द्यायचा, नेटवर्क वापरण्याचे नियम काय असतील, त्यासाठी किती शुल्क आकारलं जाईल आणि ग्राहकांच्या हिताचं संरक्षण कसं केलं जाईल याबाबतचे नियम नियामक आयोग ठरवेल. सरकारचं म्हणणं आहे की त्या स्पर्धेमुळे ग्राहकांना अधिक चांगली सेवा, तक्रारींचे जलद निवारण आणि अधिक कार्यक्षम वीज वितरण व्यवस्था मिळू शकते. या नवीन व्यवस्थेनुसार प्रत्येक ग्राहकाला वीज कंपनी निवडण्याचे स्वतंत्र मिळणार असून यामुळे अधिक चांगली वीज सेवा मिळू शकते. एकीकडे या नवीन कंपन्यांना महावितरणाचे वीज नेटवर्क वापरण्याची परवानगी दिली गेली असली तरी वीज पुरवठा खंडित झाल्यास देखभाल आणि दुरुस्ती कोण करेल यावर कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे याबाबत ग्राहकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. याआधी मुंबईत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बेस्ट, अदानी, टाटा आणि महावितरण या 4 वेगवेगळ्या कंपन्या एकाच नेटवर्क वीज पुरवठा करतात. आता हाच प्रयोग संपूर्ण राज्यभर राबवण्यात येणार आहे. हा संपूर्ण निर्णय केंद्रीय ऊर्जा मंत्री यांनी ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत स्पष्ट केला. एकीकडे या निर्णयाचे स्वागत होत असताना दुसरीकडे काही कर्मचारी संघटना आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ या विधेयकाबाबत चिंता व्यक्त करत आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की खाजगी कंपन्या ज्या भागात जास्त महसूल मिळतो किंवा मोठे उद्योग आणि व्यापारी ग्राहकाते अशा भागांना जास्त प्राधान्य देऊ शकतात. त्यामुळे ग्रामीण भाग, दुर्गम गावे किंवा कमी उत्पन्न देणाऱ्या भागांची जबाबदारी पुन्हा सरकारी कंपन्यांवरच येऊ शकते. म्हणजे अगदी सोप्या भाषेत समजायचे झाले तर या निर्णयाचा फायदा शहरी भागातील ग्राहकांना होईल, परंतु यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागात दुर्लक्ष राहू शकते. फक्त इतकंच नाही तर महावितरणने अनेक वर्षे खर्च करून उभारलेले वीज वितरणाचे जाळं खाजगी कंपन्यांनाही वापरता येणार असल्याने त्याचाही काही जणांकडून विरोध केला जात आहे.
त्यामुळे हे विधेयक ग्राहकांसाठी फायदेशीर ठरले असले तरी देखील सरकारी वीज व्यवस्थेसाठी नवीन अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या या विधेयकावर मोठी चर्चा सुरू आहे. केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या म्हणण्यानुसार वीज निर्मिती, वीज वहन आणि वीज व्यापार या क्षेत्रांमध्ये आधी स्पर्धा आहे. आता तीच स्पर्धा वीज वितरण क्षेत्रातही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या मते यामुळे ग्राहकांना एका कंपनीपुरता मर्यादित राहावं लागणार नाही. भविष्यात ग्राहकांना वीज पुरवठादार निवडण्याचं स्वातंत्र्य मिळू शकतं. त्यामुळे कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढेल, ग्राहक सेवा सुधारेल आणि स्पर्धेमुळे वीज दर कमी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे त्या सुधारणा लवकरात लवकर लागू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र या निर्णयाबाबत सर्वजण सहमत नाही. राज्य वीज नियामक आयोगाचे माजी सदस्य जयंत देव यांचं म्हणणं आहे की ग्राहकांना पर्याय मिळणं आणि स्पर्धा वाढणं ही सकारात्मक बाब असली तरी फक्त नवीन कंपन्या आणून प्रश्न सुटणार नाहीत. तर सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनीही एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्या मते जर वीज पोहोचणारं जाळं, खांब आणि वायर महावितरणच्याच राहणार असतील तर फक्त कंपनी बदलल्याने ग्राहक सेवा किती सुधारेल. आधी वीज वितरणाची यंत्रणाच अधिक सक्षम करणं, देखभाल आणि दुरुस्तीची व्यवस्था सुधारण्यावर भर देणं ही तितकंच गरजेचं आहे. तर एकूणच सर्व मुद्द्यांवर नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते की या नवीन वीज दुरुस्ती विधेयकामुळे स्पर्धा वाढेल. त्यामुळे ग्राहकांना अधिक चांगली वीज सुविधा उपलब्ध होईल आणि भविष्यात वीज वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल. मात्र दुसरीकडे कर्मचारी संघटना आणि काही तज्ज्ञांचा दावा आहे की या निर्णयामुळे सरकारी वीज कंपन्यांसमोर नवीन आव्हान निर्माण होऊ शकतात आणि प्रत्यक्षात ग्राहकांना किती फायदा होईल हे अंमलबजावणीनंतरच स्पष्ट होईल. तर मित्रांनो, या संपूर्ण निर्णयावर तुम्हाला काय वाटतं? जर वीज वितरण विभागात खासगी कंपन्यांची एंट्री झाली तर खरोखर ग्राहकांना अधिक चांगली सेवा आणि कमी वीज बिल मिळणार का? त्यावर तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.